त्याला उभाटाचा फार मोठा पक्षप्रवेश हा पुढच्या 8 दिवसामध्ये होणार आहे। मी एखादी गोष्ट बोललो, एखादं स्टेटमेंट केलं, एखादं भाष्य केलं तर केलं असेल तर ते भाष्य मी कधी मागे घेत नाही। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून पक्षातील नेत्यावर अप्रत्यक्ष नाराज व्यक्त केली जात आहे। काही दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना ठाकरे पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे असे विधान करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता। त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती। याबद्दल पत्रकारांनी विचारले असता भास्कर जाधव म्हणाले की मी एखादी गोष्ट बोललो, एखादं स्टेटमेंट केलं, एखादं भाष्य केलं तर केलं असेल तर ते भाष्य मी कधी मागे घेत नाही। दुसरी गोष्ट, जे भाष्यच मी कधी केलं नाही त्याचाही मी कधी खुलासा करून मी नामानिराळा होण्याचा प्रयत्न करत नाही। काही चुकीचं नाहीये। जे 4 भिंतीच्या आतमध्ये आपल्या पक्षाबद्दल, आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा पक्षाला अपेक्षित असलेली काही प्रकारचे काही निर्णय होणं अपेक्षित आहे, एक जबाबदार नेता म्हणून मला ते करावंच लागणार आहे। हे प्रश्न 4 भिंतीच्या आतमध्ये बसूनच सोडवावे लागतात असं माझं वैयक्तिक मत आहे। त्यांच्या या विधानावर शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। यातच ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांना भास्कर जाधव यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला। यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे। मी असं म्हटलं की शिवसेनेची ऑलरेडी 3 वर्षापूर्वीच काँग्रेस झालेली असल्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला आणि खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आम्ही सगळे धनुष्यबाण घेऊन काम करतोय। खऱ्या अर्थानं विचारांचा वारसा हा बाळासाहेबांचा आम्ही जपतोय आणि ही जी काही कुचंबणा आज भास्कर जाधव साहेबांची होते तीच 3 वर्षापूर्वी आमची झालेली होती, म्हणून आम्ही उठाव केला होता। तर मी असं म्हटलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते भास्कर जाधव साहेबांचं जर मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर ते आमच्यासाठी मौलिक आहे। भास्करराव जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत। त्यांनी 25-30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे। त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना मिळाला तर ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं फायदेशीर आहे। 24 तारखेपर्यंत आपण वाट बघावी। आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला उभाटाचा फार मोठा पक्षप्रवेश हा पुढच्या 8 दिवसामध्ये होणार आहे। तर ही होती मित्रांनो राज्याच्या राजकारणाबद्दल नवीन माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।